2 दिवसांपूर्वी ज्योतिबाच्या पायथ्याशी एका शेतात अनोळखी पुरुषाचा मृतदेह हात तोंड बांधलेल्या अवस्थेत मिळून आला होता. या घटनेची नोंद कुडोली पोलीस ठाण्यात झाली होती. या प्रकरणाचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना कारमधून एक अनोळखी मृतदेह गिरोली ज्योतिबा मार्गावर आणून टाकत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजवरून निदर्शनाला आलं. पोलीस चौकशीत हा मृतदेह बेळगाव जिल्ह्यातील मोळे इथल्या आप्पासू बोरगावे याचा असल्याचं समोर आलं. बोरगावे याचा भाऊ महावीर बोरगावे याचं 8 वर्षांपूर्वी निधन झालं होतं. बोरगावे याचे भावजईशी गेल्या 8 वर्षांपासून अनैतिक संबंध होते. मात्र नजीकच्या काळात याच परिसरात राहणाऱ्या गौडप्पा शिंदे याचे बोरगावे याच्या भावजईशी प्रेमसंबंध जुळले होते. यातून बोरगावे हा भाऊजाईला वारंवार शिवीगाळ करत होता. या रागातून चिडून भाऊजाईनं प्रियकर गौडप्पा शिंदे याला फोन करून बोरगावे याला संपव असं सांगितलं. त्यानंतर गौडप्पा शिंदे यानं त्याचा मित्र राजू हुलागटी याच्या मदतीनं आप्पासो बोरगावे याचा खून केला. खून केल्यानंतर त्याचा मृतदेह राजू हुलागटी याच्या ओमनी कारमधून ज्योतिबा गिरोली मार्गावर आणून टाकल्याची कबुली शिंदे यानं दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या 48 तासात बोरगावे याच्या खुनाचा छडा लावत गौडप्पा शिंदे आणि राजू हुलागटी या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली कार आणि 2 दुचाकी जप्त केल्यात. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालंधर जाधव, संतोष गळवे, हिंदूराव केसरे, सुरेश पाटील, रोहित मर्दाने, राजू कांबळे, रुपेश माने, राम कोळी, वसंत पिंगळे, सतीश जंगम, बालाजी पाटील, कृष्णात पिंगळे, प्रशांत कांबळे, अरविंद पाटील, अमित सरजे, हंबीर अत्तिगरे यांनी मिळून खुनाचा उलगडा केलाय.